या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत एकनाथ शिंदे खासदार श्रीकांत शिंदेंच्या निवासस्थानी एकनाथ शिंदे आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार। एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यासोबत ते गावाला किती वेळा गेले तेही पहा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यावरून आदित्य ठाकरेंचा टोला। ठाकरे पितापुत्र आजपासून 3 दिवस दिल्ली दौऱ्यावर। उद्या इंडिया आघाडीच्या बैठकीला उपस्थित राहणार तर राहुल गांधींच्या घरी स्नेहभोजनालाही हजेरी लावणार। राहुल गांधी यांनी दिले स्नेहभोजनाचं निमंत्रण। मवियाच्या खासदारांना आज शरद पवारांच्या निवासस्थानी स्नेहभोजनाचं निमंत्रण। स्नेहभोजनाला उद्धव ठाकरे उपस्थित राहणार। उद्धव ठाकरे महाविकास आघाडीच्या खासदारांसोबत संवाद साधण्याची शक्यता। राज ठाकरेंसोबतची भेट ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शेतकऱ्यांसाठी आमच्यासोबत कुणी येत असेल तर हरकत नाही। राज ठाकरेंच्या भेटीपूर्वी बच्चू कडूंची प्रतिक्रिया। पंतप्रधान मोदी दिल्लीतील कर्तव्य भवनाचं उद्घाटन करणार। अनेक मंत्रालय आणि विभागांना एकत्र आणून कार्यक्षमता, नाविन्य आणि सहकार्याला चालना देण्यासाठी कर्तव्य भवनाची रचना। मुंबईच्या वरळीतील कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांसमोर खालिद का शिवाजी या मराठी सिनेमा विरोधात घोषणाबाजी। हा सिनेमा प्रदर्शित होऊ नये म्हणून घोषणाबाजी। कार्यक्रम खराब करू नका, घोषणाबाजी करणाऱ्यांना फडणवीसांचं भर कार्यक्रमात आवाहन। मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात घोषणाबाजी करणाऱ्या दोघांना पोलिसांनी घेतलं ताब्यात। ताडदेव पोलिसांनी दोघांना पोलीस ठाण्यात नेलं। ताब्यात घेतलेल्या दोघांची पोलिसांकडून चौकशी दरम्यान दोघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आलं। चुकीचा इतिहास दाखवणं आम्हाला मान्य नाही। खालिद का शिवाजी या सिनेमावरील विरोधानंतर मंत्री आशिष शेलार यांची प्रतिक्रिया। तर सेन्सॉर बोर्डानं सिनेमाला प्रमाणित केलंय, मात्र फेरविचार करण्याचे निर्देश दिलेत। शेलार यांची माहिती। एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात मराठी सिनेमा संघटनेसोबत बैठक संपन्न। मराठी सिनेमांना थिएटर मिळावं यासाठी विशेष समितीची स्थापना। 20 सप्टेंबरपर्यंत समिती अहवाल सादर करणार। शासनाच्या समितीत महेश मांजरेकर, अमेय कोपकर, सुशांत शेलार यांचा समावेश। मनसेसोबतच्या युतीचा निर्णय पक्ष घेईल। MMR रिजनमधील पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। तुम्ही सगळ्या जागांसाठी तयारीला लागा। उद्धव ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना सूचना। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीसंदर्भात लोकांच्या मनात काहीही संभ्रम राहिलेला नाही। उद्धव ठाकरे यांनी 5 जुलैला तर राज ठाकरे यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय। ठाकरेंच्या युतीवर भास्कर जाधव यांची प्रतिक्रिया। महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचे संकेत दिले तर राज ठाकरे यांनी मांडलेली भूमिका योग्य असल्याचं अंबादास दानवे यांचं वक्तव्य। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डिसेंबर-जानेवारी दरम्यान। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट मशीन वापरणार नाही असंही केलं स्पष्ट। निवडणुका पारदर्शक व्हाव्या, कुणालाही शंकेला जागा नसावी, कुणीही मतदानापासून वंचित राहणार नाही ही भूमिका। व्हीव्हीपॅटबाबतच्या राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयावर अजित पवारांची प्रतिक्रिया। निवडणूक हरल्यानंतर विरोधकांचे ईव्हीएम व्हीव्हीपॅटवर आरोप। मात्र जेव्हा जिंकतात तेव्हा ईव्हीएम निवडणूक आयोग चांगला असतो हा रडीचा डाव। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगानं लाचशरम सोडली। व्हीव्हीपॅट बंद झाल्यामुळे मतदानाची चोरी होईल। व्हीव्हीपॅट बंद करण्याच्या निर्णयावरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची निवडणूक आयोगावर टीका। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये व्हीव्हीपॅट नसेल हा निवडणूक आयोगाचा निर्णय नुसता तुघलकी नाही तर निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे। सुषमा अंधारे यांची निवडणूक आयोगावर टीका। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासंदर्भात मुख्यमंत्री फडणवीसांचा पुढाकार। राज्य सरकार पूर्ण ताकदीनं नांदेडी मठासोबत हत्तीणीची निगा राखण्यासाठी डॉक्टरांचं पथक तयार करणार। मुख्यमंत्र्यांकडून बैठकीत स्पष्ट। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। उच्च न्यायालयात सरकारनं आणि महापालिकेनं ठाम भूमिका मांडावी। गरज पडली तर सर्वोच्च न्यायालयात जाणार। देवेंद्र फडणवीस यांच्याकडून स्पष्ट। दादरचा कबूतरखाना वाचवण्यासाठी आज दादरमध्ये सर्वधर्मीय सभेचं आयोजन। कबूतर आणि कबूतरखाना वाचवण्यासाठी सामूहिक प्रार्थना केली जाणार। प्रार्थना सभेत जैन धर्मगुरूंसह सर्व धर्मीय लोकांना निमंत्रण। शिवसेनेचा बाप मीच असं वक्तव्य करणाऱ्या परिणय फुकेंनी व्यक्त केली दिलगिरी। कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता। माझ्या वक्तव्यामुळे मित्रपक्षांमध्ये गैरसमज झाला, फुकेंचं स्पष्टीकरण। परिणय फुकेंनी दिलगिरी व्यक्त केली हे महत्त्वाचं। आम्ही महायुतीतच असल्यानं हा वाद आता निवळलाय। शिंदेंचे शिवसेनेचे पदाधिकारी संजय कुंभलकर यांची प्रतिक्रिया। एक दिवस भगव्या झेंड्याचा 15 ऑगस्ट साजरा केला जाईल। शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य। इतिहासाची पुनरावृत्ती होईल संभाजी भिडेंचं वक्तव्य।
सर्वधर्म समभाव हा नपुंसक प्रकार, नाशिकमधील व्याख्यानात बोलताना संभाजी भिडे यांचं पुन्हा वादग्रस्त वक्तव्य. उत्तराखंडच्या उत्तर काशीमधील धराली ढगफुटी अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी मोठं नुकसान, 5 जणांचा मृत्यू, 100 नागरिक अडकले, 60 जण बेपत्ता, प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू. उत्तराखंडच्या धरालीत लष्कराचे 10 जवान बेपत्ता झाल्याची माहिती. भूस्खलनात राजपुताना रायफल युनिट कॅम्पचं मोठ्या प्रमाणात नुकसान. परिस्थिती नियंत्रणासाठी सरकारकडून 3 IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती, तातडीनं दुर्घटनास्थळी जाण्याच्या सूचना. उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसामुळे नदी नाल्यांना पूर. नांदेडमधील 10 पर्यटक उत्तर काशीच्या हनुमान चेठीत अडकले, राज्य सरकारकडे मदतीची मागणी. उत्तराखंडमधील ढगफुटीचा पंतप्रधान मोदींसह केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून आढावा. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्याकडून घटनेची माहिती घेतली. दुर्घटनेत प्रभावित झालेल्या लोकांप्रती संवेदना, मोदींचं ट्विट. डोनाल्ड ट्रम्प 24 तासात भारतावरील टॅरिफ वाढवणार. भारत हा चांगला व्यापारी सहकारी नाही. रशियाकडून तेल खरेदी म्हणजे युद्धाला प्रोत्साहन देणं. ट्रम्प आक्रमक. आमच्या व्यापारी भागीदारांवर दबाव टाकू नका. प्रत्येक देशाला आपला व्यापाराचा निर्णय घेण्याचा अधिकार. ट्रम्प यांच्या टॅरिफच्या इशाऱ्यानंतर रशिया भारताच्या बाजूनं मैदानात. भारताच्या कडक भूमिकेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची सावध प्रतिक्रिया. अमेरिका रशियाकडून अनेक गोष्टी खरेदी करत असतानाही तेल खरेदीवरून भारतावर बोलत असल्याच्या प्रश्नावरून मला त्याबद्दल माहिती नसल्याचं ट्रम्प यांचं वक्तव्य. मालेगाव प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव जबरदस्तीनं घ्यायला दबाव टाकला. साध्वी प्रज्ञा सिंह यांनी कोर्टाला दिलेल्या 30 पानी निवेदनात केला उल्लेख. प्रांजल खेवलकरांसंदर्भात महिला आयोगाचं पुणे पोलीस आयुक्तांना पत्र. सान्वी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेनं महिला आयोगाकडे खेवलकरांची तक्रार केल्यानंतर महिला आयोगाचं पुणे पोलिसांना पत्र. प्रांजल खेवलकर यांनी हॉटेलवर परप्रांतीय मुलींना बोलावल्याचा आरोप. अंबड MIDCत वखार महामंडळावर गोदामातील मालाचा परस्पर लिलाव केल्याचा गंभीर आरोप. गाझियाबादमधील ठेकेदार 40 लाखांचं भाडं न भरता बसार. महामंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करण्याची भाजप आमदार देवयानी फरांदे यांची मागणी. अधिकारी तक्रारीला भीत नाहीत. अधिकारी फक्त माराला घाबरतात. एकदा मारलं की 10 वर्ष अधिकारी काम करतात. कराडमधील शेतकरी संघटनेच्या बैठकीत शेतकरी नेते रघुनाथ दादा पाटील यांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला. कल्याण डोंबिवलीमध्ये शिवसेना आणि भाजप या मित्रपक्षांमध्येच महापौर पदावरून जुगलबंदी सुरू. दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून आपापला उमेदवार महापौरपदी बसवण्यासाठी दावा. निवडणुकांचे संकेत मिळाल्यानंतरच तिकीट सुरू. नागपुरात पालिका निवडणुकांसाठी काँग्रेसकडून सर्व्हे सुरू. हायकमांडच्या आदेशानुसार पालिका निवडणुकांसाठी नियम ठरला. शहराध्यक्ष विकास ठाकरे यांची माहिती. मंत्री उदय सामंतांकडून चंद्रहार पाटील यांचं कौतुक. लोक पद मागतात, मात्र चंद्रहार पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर सैनिकांसाठी रक्तदान करण्याची मागणी केली. सामंतांकडून चंद्रहार पाटील यांचं कौतुक. नाशिकच्या भावली धरणाच्या पाण्याचा वाद चिघळण्याची शक्यता. भावली धरणातून शहापूरला पाणी सोडण्यास हेमंत गोडसेंचा नकार. शहापूरला पाणी दिल्यास इतर गावांना पाणी समस्या जाणवणार, गोडसेंचं वक्तव्य. कल्याणमधील माजी नगरसेवक गोळीबार प्रकरणाची चार्जशीट राजकीय दबावात बनल्याचा महेश गायकवाड यांचा आरोप. देशमुख हत्या प्रकरणासारखी माझीही केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी, महेश गायकवाड यांची न्यायालयाकडे विनंती. मनसे नेते अमित ठाकरे यांचं मंत्री पंकज भोयर यांना पत्र. मराठी भाषा अध्यापनासंदर्भातील निर्णय न पाळणाऱ्या शाळांवर कारवाई करा, अमित ठाकरेंची पत्रातून मागणी. मराठा आरक्षणाच्या लढ्यातील विजयाशिवाय फेटा बांधणार नाही. धाराशिवमध्ये मनोज जरांगेंकडून फेटा बांधून घेण्यास नकार. ठाकरेंच्या सेनेचे आमदार प्रवीण स्वामी यांच्याकडून जरांगेंना फेटा बांधण्याचा आग्रह. कल्याण डोंबिवली पालिकेचा भोंगळ कारभार समोर. अर्धा पावसाळा उलटला तरी 2500 विद्यार्थ्यांना अद्याप गणवेश रेनकोट नाहीत. जुना गणवेश घालूनच शाळेत येणाऱ्या विद्यार्थी पालकांची शिक्षकांकडे वारंवार विचारणा. पुणे नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला रेल्वे मंत्र्यांची मंजुरी. लवकरच या मार्गावर एक्सप्रेस सुरू करण्याचे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे निर्देश. कोकणातील नियमित तसंच विशेष रेल्वे गाड्यांना प्रतिसाद. 1.5 मिनिटात रेल्वेची प्रतीक्षा यादी हजारापार. उत्सव काळात कोकणात जाणाऱ्या नियमित रेल्वे गाड्यांना कायमच गर्दी. पनवेलमध्ये पुन्हा मराठी हिंदीचा वाद समोर. खारघरमध्ये परप्रांतीयांची मुजोरी. व्हिडिओ समोर. परप्रांतीय आईस्क्रीम पार्लर मालकानं मराठीचा अपमान केल्याचा आरोप. मनसेच्या हस्तक्षेपानं परप्रांतीय व्यापाऱ्यानं. लोअर परळच्या कमला मिल परिसरात मुंबई पालिकेची दुसऱ्यांदा कारवाई. कमला मिल परिसरात अनधिकृत बांधकामं हटवली. उपाहारगृहांचा परवानाही रद्द. रबाळे पोलिसांची उत्तम कामगिरी. अज्ञात चोरट्यानं केलेली तब्बल 19 लाखांच्या दागिन्यांची चोरी. 12 तासात उघड. भाजी विक्री करणाऱ्या महिलेचं घणसोली बाजारातून दागिने गेले होते चोरीला.
दरोड्याच्या तयारीत असलेल्या 7 आरोपींना अटक, 2 देशी पिस्तूल आणि 8 काडतूस जप्त. मीरा रोड खंडणी विरोधी पथकाची कारवाई. आरोपींमध्ये गुजरात आणि पालघर जिल्ह्यातील गुन्हेगारांचा समावेश. परवाना नसताना महिला गायिकेकडून नृत्य करवून घेणाऱ्या बारवर काश्मीरा पोलिसांची कारवाई. मीरा रोड जवळील करवली बारच्या चालक मालकासह 22 जणांवर गुन्हा दाखल. बारमधून 6,13,000चा मुद्देमाल. नवी मुंबईत कारमध्ये स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल. चांदपाडा मोराज सिग्नल परिसरात 2 तरुणांकडून स्टंटबाजी. नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात एका व्यक्तीकडून श्वानाला मारहाण करतानाची घटना. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. श्वानाला मारहाण करणाऱ्याला अॅनिमल वेलफेअर संस्थेकडून चोप. डोंबिवलीत अल्पवयीन दुचाकी चालकाची वृद्धाला धडक. अपघातात चंद्रकांत शिरपूरकर यांचा मृत्यू. घटना सीसीटीव्हीत कैद. अल्पवयीन दुचाकी चालक दुचाकी मालकाविरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण सूचक नाका ते नेतिवली रस्ता विद्यार्थ्यांसाठी जीवघेणा. रहदारीच्या वेळी विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून ओलांडावा लागतोय रस्ता. अपघातांचा धोका वाढला. या मार्गावर वाहतूक पोलीस तैनात करावे अशी मागणी. नवी मुंबईच्या शिरवणे आणि आजूबाजूच्या परिसरात ग्राहकांच्या नकळत लावले जाणारे स्मार्ट विजेचे मीटर. जुना मीटर फॉल्टी असल्याचं सांगत नवीन मीटर बसवल्याचा प्रकार. पिंपरी चिंचवडच्या हवेची गुणवत्ता खालावली. ध्वनी प्रदूषणातही वाढ. महापालिकेच्या पर्यावरण सद्यस्थिती अहवालातील माहिती. वाहनांची वाढती संख्या, औद्योगिकीकरण, बदललेल्या राहणीमानामुळे हवेची गुणवत्ता खालावली. पुणे शहरात गेल्या 3 वर्षात 40 रुग्णालय कायमस्वरूपी बंद. बॉम्बे नर्सिंग होम ऍक्टमधील जाचकटे. कोरोनानंतर खासगी वैद्यकीय व्यवसायात होत असलेली आर्थिक हानी, मनुष्यबळाची कमतरता आणि वाढत्या कायदेशीर गुंतागुंतीमुळे रुग्णालय बंद. खेडमधील अपहरण प्रकरणातील आरोपींना 2 दिवस पोलीस कोठडी. आई भावासह एकाला 2 दिवसाची पोलीस कोठडी. दरम्यान जावयाचं यापूर्वी एक लग्न झाल्याचा मुलीच्या कुटुंबियांचा आरोप. दुसरं लग्न मान्य नसल्याचं केलं स्पष्ट. पुण्याच्या सिंहगड रस्त्यावरील कोल्हेवाडीत हवेत गोळीबार करणाऱ्या आरोपींना पोलिसांकडून अटक. गाडी घासल्याच्या वादातून 6 जणांनी हवेत गोळ्या झाडत निर्माण केली दहशत. आरोपींना खडकवासला चौपाटी इथून अटक. पुण्यातील झेडब्रिज जवळ जुन्या वादातून एकावर 5 ते 6 जणांकडून कोयत्यानं हल्ला. हल्ल्यात 1 जण गंभीर जखमी. तर हल्लेखोरांकडून 2 गाड्यांचीही तोडफोड. नागपूरच्या शासकीय रुग्णालयातील ऑक्सिजन पाईपला गळती लागली होती. वैद्यकीय अधीक्षक कार्यालयानं तातडीनं दुरुस्ती केल्यानं अनर्थ टळला. पाईपला गळती लागल्यानंतर रुग्णांना सिलेंडरमधून ऑक्सिजनचा पुरवठा. नागपूर पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याच्या निविदेला हायकोर्टात आव्हान. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाची नागपूर मनपा आयुक्तांना नोटीस. 13 ऑगस्टपर्यंत महापालिकेला स्पष्टीकरण सादर करण्याचे आदेश. अमरावतीतील महिला पोलीस आशा तायडे यांच्या हत्येचं प्रकरण. 3 वर्षापूर्वी सुद्धा पतीकडून महिला पोलिसाच्या हत्येचा प्रयत्न. पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर. आरोपी राहुल तायडेच्या कोठडीसाठी पोलीस न्यायालयात अर्ज करणार. नागपूर विमानतळावरून 4 शहरातील हवाई सेवा बंद. प्रतिसाद कमी असल्यानं कोल्हापूर हवाई सेवा बंद. तर नाशिक, औरंगाबाद आणि लखनौ शहरासाठीची थेट हवाई सेवाही. सोलापूरचे करमाळा पोलीस उपविभागीय अधिकारी IPS अंजना कृष्णन VS यांनी पदभार स्वीकारला. याआधीचे पोलीस अधिकारी अजित पाटील यांची पुण्यात अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभागात बदली. गेल्या 5 दिवसापासून सांगलीत सुरू असलेलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत उपोषण अखेर स्थगित. मंत्री उदय सामंत यांची आंदोलनस्थळी भेट. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेतला जाण्याचं आश्वासन. सांगलीत 5 दिवसापासून सुरू असलेलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींचं बेमुदत उपोषण स्थगित. मंत्री उदय सामंतांच्या भेटीनंतर निर्णय. सांगलीच्या इस्लामपुरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासाठी मुंडण आंदोलन. अण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचा प्रशासनाच्या निषेधार्थ आंदोलन. रेल्वे रूळ चोरी प्रकरणावरून ठाकरे गटाचे वैभव नाईक आक्रमक. रेल्वे RPF कार्यालयावर धडक आंदोलन. कोकण रेल्वे मार्गावरील पिंगळी इथे रेल्वेचे रूळ चोरी करून त्याचा स्मशानभूमीच्या बांधकामासाठी वापर केल्याचा गंभीर प्रकार. कारवाई करण्याची. शिवाय इलेक्ट्रिक बसमध्ये दिव्यांगांना सूट देण्याची मागणी. दिव्यांग प्रवाशांनी नांदेडमध्ये 1.5 तास बस रोखली. दिव्यांगांसाठी आरक्षित जागा असताना तिकिटात सूट देत नाही. दिव्यांग प्रवाशांचा आरोप. गोंदियात मंडल जनजागृती यात्रेचं आयोजन. OBC, VJNT आणि SBC विद्यार्थ्यांमध्ये मंडल आयोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी यात्रा. OBCंची स्वतंत्र जनगणना व्हायला पाहिजे अशी मागणी. भंडाऱ्याच्या सिहोरामध्ये सराफा दुकानात चोरी. 15 लाखांचा मुद्देमाल लंपास. CCTVही फोडला.
धाराशिवमध्ये विजेच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस. 4 दिवस पावसानं दडी मारली होती. शहरात सखल भागात साचलं पावसाचं पाणी. वाशिममध्ये पैनगंगा नदीत शेतकरी बुडाल्याची घटना समोर. रिसोड तालुक्यातील बेलखेडा गावात घडली दुर्दैवी घटना. बशीर खा, सरफराज खा पठाण असं शेतकऱ्याचं नाव. 32 वर्षीय तरुणाची धारदार कोयता आणि तलवारीचे घाव घालून हत्या. यवतमाळच्या बाघाडी गावातील घटना. महेश कोल्हेकर असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. रोशन राऊत, उमेश शिरभाते या 2 आरोपींना अटक. जुन्या वादातून झाली हत्या. चंद्रपुरात चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बस उलटली. चिमूर चंद्रपूर रस्त्यावर चारगाव जवळील अपघातात 10 ते 12 प्रवासी जखमी. अमरावतीच्या मेळघाटात एकाच वेळी प्रथमच 5 वाघांचं दर्शन. हरिसाल जवळील रोरा गावात परिसरात वाघ दिसले. पाटण तालुक्यातील बोंद्री गावच्या रस्त्यावर रोगराईनं मृत झालेल्या हजारो कोंबड्या टाकल्याचा प्रयत्न. वेंकीज इंडिया कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ग्रामस्थांनी रोखलं. नंदुरबारच्या पाटलीपाडा इथल्या युवराज पाटील यांनी केली ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती. पारंपरिक शेतीसोबत ड्रॅगन फ्रूटची लागवड करत मिळवलं लाखोंचं उत्पन्न. नंदुरबार जिल्ह्यातील 13 पोलीस ठाण्यांमध्ये मिसिंग सेलची स्थापना. मिसिंग सेलमुळे हरवलेल्या व्यक्तींना शोधण्यास मोठी मदत होणार. नंदुरबार जिल्ह्यात मासिक पाससाठी सुरू झाली स्मार्ट कार्ड योजना. बंद झाल्याची माहिती. विद्यार्थी आणि ज्येष्ठांसाठी सुरू केली होती स्मार्ट कार्ड योजना. पुन्हा स्मार्ट कार्डची संकल्पना सुरू करण्याची मागणी. नंदुरबार जिल्ह्यात पोलिसांनी सुरू केलेल्या ई-बीट प्रणाली योग्य पद्धतीने राबवणाऱ्या पोलिसांचा गौरव. जिल्ह्यातील 713 ठिकाणी ई-बीट सिस्टीम लावण्यात आली. या वर्ल्ड IVF डे ओएसएस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका.